सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नकोस गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. संपूर्ण प्रत्येक गोष्टीचं सार्थक कसं करायचं, जीवनामध्ये कला कशा अंगीभूत करायच्या, कला कशा समजून घ्यायच्या आणि त्या कलांचा कसा वापर करायचा, या सगळ्या गोष्टी करता मुद्गल पुराणांनी मानवाला खूप मोठं एक प्रकारचं शस्त्र हातामध्ये दिलेलं आहे. ते शस्त्र असं आहे की ज्याच्याने तुम्हाला विजय तर प्राप्त होईलच, पण तुमची विजयश्री म्हणजे तुमचं कर्म हे काही पिढ्या पुढे टिकून राहील. मुद्गल ऋषींनी हे पुराण लिहून त्यांच्या जीवनाचं पूर्णपणे सार्थक केलं आणि आपण सत्संगाच्या माध्यमातून हे ऐकून ते सार्थक करण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी त्यांनी सांगितलेल्या विचाराचं आपण चिंतन करतोय, कुठेतरी बाप्पांच्या कला त्यांनी समजून घेतल्या, त्या कला आपल्या आयुष्यामध्ये अंगीभूत होण्याकरता आपण या सत्संगाचा 100% वापर करूया. आणि तो वापर करत असताना आज बाप्पा आणि मुद्गल ऋषी दोघंही जण समालोचनाच्या अध्यायामध्ये भेटलेले आहेत. समालोचनाचा अध्याय म्हणजे अवतरणिका असते बरं का, म्हणजे प्रत्येक पोथीचा शेवटचा अध्याय असतो. ज्या शेवटच्या अध्यायामध्ये सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे म्हणजे लेखाजोखा त्याच्यामध्ये असतो की प्रत्येक गोष्ट घडली आणि कशी घडली, काय घडली, काय नक्की झालं, कसं प्राप्त झालं, कसं प्राप्त करून घ्यायचं. एखादं त्याच्यातलं काही राहिलं असेल तर ते त्याच्यामध्ये पूर्णपणे ॲड करता येतं. तर अशा समालोचनाच्या अध्यायामध्ये आज दोघंजणं भेटलेत. आज गणपती बाप्पांनी मुद्गल ऋषींना सांगितलं आहे की मुद्गला आता तुला चिंतन करायचं आहे, आता या सगळ्या गोष्टी तुला लिहायच्या आहेत आणि संपूर्ण ह्या कलियुगामध्ये प्रत्येकाला समजावून सांगायच्या आहेत. मुद्गला कलियुगामध्ये खूप साऱ्या समस्या मानवी जीवनामध्ये असतील, त्यांच्याकडे वेळ नसेल बरं का, तर तू लिहिताना खूप सोप्या पद्धतीने लिही की ते त्यांना समजेल. थोड्याच वेळामध्ये ते वाचूनसुद्धा पूर्ण होईल, थोड्याच वेळामध्ये ते ऐकूनसुद्धा पूर्ण होईल. आणि असे जवळजवळ 128 अध्याय म्हणजे छोटं करता करता 128 अध्याय त्याच्यामध्ये मुद्गल ऋषींनी लिहिले. आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आपण 64 अध्यायांमध्ये त्या 64 कला या ठिकाणी पूर्ण करत आहोत. आणि त्या पूर्ण करत असताना मुद्गल ऋषींनी जे काही गणपती बाप्पाकडनं समजावून घेतलं ते तसंच्या तसं लिहिलं. आणि मग त्या शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये असलेले भाव समालोचनामध्ये त्यांनी विचारले. आणि समालोचनामध्ये ते म्हणतात की बाप्पा हे खरंच योग आहेत का रे की माझ्या हातून लिहिण होण्याचे, का तू उगाचच मला काहीतरी सांगतोस. त्याच्या वेळेला मुद्गल ऋषींना बाप्पा म्हणला की बघ असं उगाचच असतं तर मी एवढा वेळ वाया नसता घालवला, कारण ज्यावेळेला मी तुला वेळ काळ समजावून सांगतो त्यावेळेला मला वेळेचं पूर्णपणे मूल्यमापन आहे. माझ्याकरता वेळ ही किती महत्त्वाची आहे हे तुलासुद्धा माहिती आहे. आणि मी प्रत्येक ठिकाणी वेळेवरती पोचतो, प्रत्येक ठिकाणी वेळ साध्य करतो, म्हणून लोकांच्या मी हृदयामध्ये राहतो. आणि म्हणून मी दुःखार्ता म्हणून सर्वमान्य आहे, मी सुखकर्ता म्हणून सर्वमान्य आहे, मी मंगलकारक म्हणून सर्व ठिकाणी मान्य आहे. याचं कारणच ते आहे, मी एवढा लोकमान्य होण्याचं कारणच ते आहे की मी प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोचतो. तर मुद्गला या सगळ्या गोष्टी तू वेळेमध्ये पूर्ण होतील अशा कर म्हणजे, आणि त्या वेळेचं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे नियोजन कर. कलियुगामध्ये तुला जर पूर्ण अवस्थेमध्ये प्राप्त करायचं असेल, लोकांना या कला अंगीभूत करायच्या असतील तर त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट, वेळेची व्यवस्था, वेळेचं मूल्यमापन, वेळेचं पूर्णपणे नियंत्रण किंवा वेळापत्रक हे माणसाचं असलं पाहिजे. आणि हे वेळापत्रक ज्यावेळेला माणूस बनवण्यामध्ये यशस्वी होईल कलियुगामध्ये तो 100% तो आध्यात्मिक ऊर्जासुद्धा त्याच्यामध्ये प्राप्त करेल, त्याचं परमार्थिक देखील महत्त्व असेल, लौकिक जीवनामध्ये म्हणजे त्याच्या शिक्षणामध्ये सुद्धा तो पुढे असेल, त्याच्या व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा व्यवहार खूप भाकणण्यासारखा असेल. आणि याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे ज्ञानसंपदा असल्यामुळे त्याच्याकडे धनसंपदा पण असेल, धनसंपदा असल्यामुळे त्याच्याबरोबर त्याला मानसिक स्वास्थ्य देखील चांगलं असेल आणि त्याच्याकडे आरोग्य संपदा पण असेल. या प्रत्येक गोष्टीमध्ये ना अशा 5-5 6-6 ज्या गोष्टींची पूर्णपणे प्राप्ती मानवाला होणार आहे. फक्त त्यांनी वेळेचं नियोजन करायला पाहिजे. आणि मुद्गला तू वेळेचं नियोजन करायला पाहिजे. तर मग त्याप्रमाणे समालोचनामध्ये मुद्गल ऋषी पहिलं लिहितात की या कला अवगत करायच्या
करायच्या असतील तर या वेळेचं कुठेतरी आम्ही नियोजन करायला पाहिजे आणि त्या वेळेने पूर्णपणे त्याचं नियोजन करून प्रत्येक क्षण वाया न घालवता, अनर्थ न घडवता अर्थामध्ये आणला पाहिजे, की प्रत्येक गोष्टीचं काही ना काही अर्थ म्हणजे प्रत्येक वेळेचा, प्रत्येक क्षणाचा उपयोग पूर्णपणे करायला पाहिजे, तो वेस्ट व्हायला नको. हे समालोचनामध्ये सर्वात पहिले गणपती बाप्पा मुद्गल ऋषींना समजावून सांगतो. दुसरं मुद्गल ऋषींना तो सांगतो की या सगळ्या कलांमध्ये पूर्णपणे ज्ञान सामावलेलं आहे. तुमच्याकडे ही ज्ञान संपदा पूर्णपणे येईल आणि ज्ञान संपदा ज्यावेळेला तुमच्याकडे येईल त्याच्यावेळेला तुम्ही आरोग्य संपदा, धनसंपदा आणि मानसिकदृष्ट्या म्हणजे आनंद, सच्चिदानंद, परमानंद हे सगळे तुम्हाला प्राप्त होतील. मग ती ज्ञानसंपदा कशी मिळवायची? तर ती ज्ञानसंपदा मिळवत असताना तो आवर्जून सांगतोय की तुम्ही प्रवास करा, कारण सर्वात चांगलं ज्ञान जर कुठे मिळत असेल तर ते प्रवासामध्ये मिळतं, ते परिक्रमामध्ये मिळतं, ते तीर्थयात्रेमध्ये मिळतं, ते यात्रेमध्ये मिळतं. म्हणून ऑलवेज जे काही साधू संत आहेत, आपले गुरु आहेत, आपले संत आहेत, ते आपल्याला सांगत असतात की तुम्ही यात्रा करा. कधीतरी पंढरपूरची यात्रा करा, कधीतरी साई शिर्डींची पदयात्रा करा, कधी तुम्ही चारधामची यात्रा करा किंवा तुम्ही नर्मदासारखी एखादी परिक्रमा करा. त्याच्या पाठीमागे कारणच हे असतं की तुम्ही प्रवास करा. ज्यावेळेला तुम्ही प्रवासातून बाहेर जाल त्यावेळेला तुम्हाला जग समजेल, तुमच्याकडे ज्ञानाची प्राप्ती होईल. त्याच्यानंतर मुद्गल ऋषींना मुद्गल पुराण लिहायला सांगतात. का मुद्गल पुराण लिहायला सांगतात? तर चांगलं वाचल्यामुळे तुमच्याकडे पूर्णपणे ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि मग समालोचनामध्ये सांगतात की मुद्गला सत्संग खूप महत्त्वाचा आहे, कारण सर्वात चांगलं ज्ञान हे संगतीमुळे प्राप्त होतं. मग चांगली संगती, चांगलं वाचन आणि यात्रा, प्रवास म्हणजे की यात्रा, तीर्थयात्रा, परिक्रमा, पदयात्रा या तिन्ही गोष्टींमधनं माणसाला पूर्णपणे प्राप्ती कसली होते? तर ती ज्ञानाची प्राप्ती होते. मग ती ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता मुद्गला तो पहिलं म्हणजे चांगलं वाचनाकरता तो मुद्गल पुराण लिही. दुसरं गोष्ट म्हणजे की चांगल्या यात्रांचं नियोजन कर. त्या यात्राला लोक जाऊ शकतील तर ते यात्रेचं नियोजन कर. त्या यात्रा लोक करतील आणि त्या यात्रांमधून सुद्धा लोक ज्ञानार्जन करतील. आणि याच व्यतिरिक्त ते इतकं सोपं करून जगाला सांग की सत्संग घडेल, तुझ्या संगतीमध्ये लोक येतील, संतांचा संघ, तुझा संघ लोकांना घडेल आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ते ज्ञानसंपन्न होतील. आणि ज्ञानसंपन्न झाल्यानंतर ते धनसंपन्न होतील. आनंद, चिदानंद त्यांना प्राप्त होईल. मुद्गल ऋषींना खूप आनंद झाला. मग म्हणले की बाप्पा पुढचं तत्त्व काय, पुढचं काय सांगाल? पहिलं तुम्ही मला सांगितलं की वेळ, टाईम मॅनेजमेंट. दुसरं तुम्ही सांगितलं की ज्ञानसंपदा. मुद्गला तिसरी गोष्ट म्हणजे मंगलचरण. मंगलचरण म्हणजे मंगलकला, मांगल्यकला. आणि ही मांगल्यकला अवगत करून घेण्याकरता सर्वात पहिले काय असेल तर तुमचे विचार पूर्णपणे दृढ असायला पाहिजे, तुमचे विचार स्वच्छ असायला पाहिजे आणि तुमच्या विचारांमध्ये लोककल्याणाची भावना असायला पाहिजे. मग त्यावेळेला तुमच्यामध्ये स्वार्थ हा फक्त भोजनापुरता असायला पाहिजे. स्वार्थ म्हणजे भोजन एवढंच तुम्हाला पाहिजे. त्या तुमच्या भोजनाची पूर्ण काळजी मी घेईन. तुमचा सगळा उदरनिर्वाह 100% होईल का? तर तुमच्याकडे ज्ञान संपादित केलेलं असेल. पण तुमची वृत्ती तुम्ही पूर्णपणे लोकांचं कल्याण करणारी असली पाहिजे, प्रजेचं कल्याण करणारी असली पाहिजे आणि प्रजेला आनंद उत्पन्न करून देणारी असायला पाहिजे. ह्या प्रवृत्तीने ज्यावेळेला तुम्ही वागाल त्यावेळेला तुमचं स्वतःच्या आयुष्यामध्ये मांगल्य येईल आणि तुमच्या पूर्णपणे सल्ल्याने लोकांच्या आयुष्यामध्ये देखील मांगल्य येईल. मग मांगल्याचं तिसरं तत्त्व समजल्यानंतर मुद्गल ऋषी पुढे बाप्पाला विचारतात की बाप्पा अजून काय महत्त्वाचं आहे? त्यावेळेला बाप्पांनी सांगितलं की आयुष्य जगत असताना स्वतःच्या ठाई कायम राहा. म्हणजे कायम स्वतःच्या ठाई राहत असताना आत्मस्वरूपामध्ये राहा. तुम्ही प्रत्येकजण स्वतःच्या नावाशीच निगडीत राहता. मी माधव गुरुजी म्हणूनच प्रत्येक गोष्टीचा विचार करतो, तुम्ही तुमच्या नावानेच प्रत्येक गोष्टीचा विचार करता. तसं न करता मी आत्म्याच्या ठिकाणी जायला पाहिजे. माधव गुरुजी हे या शरीराचं नाव आहे, परंतु ह्याच्यामधला आत्मा वेगळा आहे. त्या आत्म्याच्या ठिकाणी मी परत जायला पाहिजे. ते सुद्धा बाप्पांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेला आत्म्याच्या ठिकाणी आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होईल. बाप्पांनी खूप छोट्या स्वरूपामध्ये आत्मज्ञान कसं प्राप्त करायचं ते आम्हाला सांगून दिलं आहे. मग ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि आत्मज्ञान प्राप्त करून झाल्यानंतर आनंद, परमानंद, चिदानंद याच्या व्यतिरिक्त आमच्या आयुष्यामध्ये दुसरं काही राहणार नाही. इतका आनंदी आनंद आमच्या आयुष्यामध्ये राहील. आणि मग समालोचनामध्ये पुढे जात असताना बाप्पा म्हणतो की मुद्गला हे सगळं करत असताना, हे सगळं समजावून घेत असताना कुठेतरी तुझ्यामध्ये ध्यान यायला पाहिजे, कुठेतरी तुझ्यामध्ये एकाग्रता यायला पाहिजे, कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती तुला काय करायचं आहे, तुझ्या जीवनाचा उद्देश काय, ह्या उद्देश तू जाणून घेतला पाहिजे. त्या उद्देशाच्या प्रती तू पूर्णपणे स्वतःला फोकस करायला पाहिजे. तू तुझ्या उद्देशाकरता जगशील आणि मला सांगशील की बाबा माझा उद्देश पूर्ण होऊ दे. म्हणजे तुला असं वाटेल की तू माझ्याकडे जे मागतोयस तुला हे ते व्हायला पाहिजे, परंतु त्याच्यामधनं ते तर होईलच, पण त्याच्या पलीकडे अजून काहीतरी होईल. म्हणजे करते हो सब तुम ही, नाम मेरा हो रहा है.
तशी आपली अवस्था होईल की आपण विचार करतोय आपलं व्हावं, परंतु देव आपलं करताना त्याबरोबर 1000 लोकांचं कल्याण करतोय आणि ते 1000 लोक म्हणतात की तुमच्यामुळे आमचं झालं. आणि आपल्या मनामध्ये हेच येतंय की हे सगळं बाप्पा करतोय आणि फक्त नाव माझं होतंय. ती भावना कुठेतरी यायला पाहिजे, तशा प्रकारचे विचार कुठेतरी यायला पाहिजेत. आणि नुसते विचार येऊन उपयोग नाही, तर त्याच्यावरती इम्प्लिमेंट म्हणजे त्याप्रकारे आपण कार्य करायला पाहिजे. मग समालोचनामध्ये ह्या सगळ्या एक एक चावी देत बाप्पांनी मुद्गल ऋषींना पूर्णपणे कागदांचा म्हणजे की अशा त्यावेळच्या असलेली कागदं म्हणजे की पट्ट्या ज्या झाडांच्या पानांच्या सुकून केलेल्या होत्या, त्या पट्ट्या पूर्णपणे ताब्यामध्ये दिल्या आणि सांगितलं की बघ आता या बोरू पेनच्या म्हणजे की ह्या प्रेमाच्या पेनाच्या माध्यमातून हे सगळं तू लिहून काढ. आणि मग मुद्गल पुराणाची पहिली प्रत तयार झाली. मुद्गल ऋषींनी त्यावर चिंतन केलं. प्रत्येक वेळेला असा भाव ठेवला की माझ्या हृदयात बाप्पा बसलेला आहे आणि तो जे सांगतोय तसं मी लिहितोय. या ठिकाणी भुसंडी ऋषींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, कारण भुसंडी ऋषींना हे सर्वात पहिले संपूर्णपणे ऐकतायत. आणि भुसंडी ऋषी ऐकताना त्या बाप्पाशी इतके एकरूप झालेत की आता मुद्गल ऋषी बाजूला पडले आणि भुसंडी ऋषी आणि बाप्पा यांचा संगम झाला आहे. आणि तो संगम झाल्यामुळे त्यांना सोंड तयार झाली आहे. आता ते बाप्पांसारखे दिसायला लागलेत, पूर्णपणे बाप्पाच्या ठाई एकवटलेले आहेत आणि भुसंडी ऋषींमध्ये आता पूर्णपणे बाप्पा निर्माण झालेत. आता मुद्गल पुराणामध्ये गंमत अशी, हे सगळं मुद्गलांनी सांगितलं भुसंडींना आणि मुद्गल आता म्हणतायत की आता बघ भुसंडी, मी लिहायला बसलो आहे आणि कदाचित तू मला एक एक गोष्टीची आठवण करून देण्याकरता इथे थांब, माझी सेवा करून देण्याकरता इथे थांब, माझी संपूर्ण काळजी घेण्याकरता इथे थांब. आणि भुसंडी ऋषी आनंदाने त्या ठिकाणी राहिलेत. ते सगळी सेवा करतायत, ते त्यांना वेळच्या वेळी खायला देत आहेत, ते त्यांना वेळच्या वेळी पाणी देत आहेत. आणि या अध्यायामध्ये काय सांगितलेलं मी भुसंडी, असं मुद्गल ऋषी कुठेतरी भुसंडींना विचारतायत. भुसंडी त्या ठिकाणी तो विचार प्रगट करतायत आणि मग बाप्पांनी काय सांगितलेलं त्या सगळ्या गोष्टीची मुद्गल ऋषी आठवण काढतायत. आणि मग अशा आठवणीमध्ये समालोचनाचा अध्याय लिहिला आहे. त्या समालोचनामध्ये एक सर्वात महत्त्वाचं वाक्य मुद्गल ऋषींनी लिहिलं आहे. त्याच्यामध्ये मुद्गल ऋषी म्हणतात की या सगळ्या कला आहेत ना, ह्या तुमच्यामध्ये आत्मसात करण्याकरता मी पूर्णपणे याच्यामध्ये बीजमंत्रसुद्धा तुम्हाला दिलेला आहे, गणपती बाप्पाचा मंत्रसुद्धा तुम्हाला दिलेला आहे. त्या मंत्राचं तुम्ही पूर्णपणे पुनश्चरण करा. त्या मंत्राला घेऊन तुम्ही बाप्पाचं कुठेतरी ध्यान करा, तुम्ही यात्रा करा, तुम्ही परिक्रमा करा, तुम्ही तीर्थाटन करा, याच्या व्यतिरिक्त तुम्ही पदयात्रा करा, याच्या व्यतिरिक्त तुम्ही परिक्रमा करा. या सगळ्या गोष्टींनी ज्ञान अर्जन करा, संतांचे संगती सत्संग तुम्ही करा आणि ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती करून झाल्यानंतर या कला 100% तुमच्यामध्ये अवगत होतील, तुमच्या जीवनाचं कल्याण करतील. तर मी या 64 कला पूर्णपणे मुद्गल ऋषींच्या सत्संगाच्या माध्यमातून गणपती बाप्पांनी त्यांना जशा सांगितल्या त्या तुम्हाला सांगण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला. त्या आणखीन सोप्या करून सांगायचं. या बाप्पाच्या वचनावरती अनेक आपण कृष्णाची रामाची उदाहरणं बघितली. कधी आपण म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला समजण्याकरता अगदी सोपं वाटण्याकरता शेक्सपियरकडे सुद्धा गेलो आणि या सगळ्या माध्यमातून आपण या 64 कला समजून घेतल्या आहेत. याचं खरोखरी सार्थक करा. या कला स्वतः समजून घ्या, याच्यावरती चिंतन करा, त्या अंगीभूत करण्याचा प्रयत्न करा आणि याचा प्रचार करण्याकरता सुद्धा मागे पडू नका. ह्या दुसऱ्या ठिकाणी शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रसंग मिळेल त्या वेळेला याच्यातली एखादी गोष्ट आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करा. हे सत्संग शेअर करायला पाहिजेत असंही आहे आणि असंही नाही आहे की त्याच्यावरच राहायचं आहे. कुठेतरी त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे, लोकांना हे समजावून सांगायचं आहे. तर मग या कार्याकरता मी जसा हात पुढे करतोय तसं तुम्ही हात पुढे करा. हे प्रत्येक ठिकाणी शेअर करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बोलायला संधी मिळेल त्यावेळेला यातल्या गोष्टी आवर्जून सांगा. या कला लोकांपर्यंत पोचवा. संपूर्ण समाजाचं कल्याण करा, प्रजेचं कल्याण करा, आप्त म्हणजे की स्वतःच्या नातेवाईकांचं कल्याण करा आणि स्वतःच्या मित्रपरिवाराचंही कल्याण करा. पुन्हा एकदा या कार्याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि नवीन विषय घेऊन पुढच्या सत्संगामध्ये भेटू. आज इथेच थांबूया. ओम साईराम.